अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। परवा आहे दत्त जयंती। आपण सगळे स्वामी भक्त दत्त भक्त ज्या दिवसाची वाट बघत आहोत तो दिवस परवा आहे। दत्त जयंती कशी साजरी करावी, दत्त जयंतीला काय काय सेवा कराव्या याच्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम दत्त जयंती ही 26 तारखेला आहे। 26 तारखेला आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे। पारायणाची सांगता अर्थात ती 27 ला होणार आहे। दत्त जयंती बद्दलच आज मी बोलणार आहे। पारायणाची सांगता कशी करायची, काय करायची त्याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ केलेला आहे। आता दत्त जयंतीच्या दरम्यान ती कशी साजरी करावी, सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठल्यावर, दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्यावर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करा। दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती असेल तर त्यांच्यावर अभिषेक करा। स्वामींची आपल्याला षडोपचार पूजा करायची आहे। तुमच्या यथाशक्ती कुठल्या वस्तूंनी गोष्टींनी तुम्ही महाराजांवर अभिषेक करू शकता। काही नसेल तर साधा पाण्याने अभिषेक केला तरी चालेल। आता अभिषेक कसा करायचा ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण एकदा सांगते। सुरुवातीला एक वेळा गणपती अथर्व शीर्षम घ्या, फलश्रुती घ्यायची गरज नाहीये। त्याच्याबरोबर शक्य असेल तर 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करा। शक्य नसेल तर एकदा केलं तरी चालेल, फलश्रुती घ्यायची गरज नाही। तर एक वेळा किंवा 16 वेळा श्री सुक्तम, एक वेळा 16 वेळा श्री सुक्तम झाल्यावर एक वेळा आपल्याला पुरुष सुक्तम घ्यायचं आहे, जे नित्य सेवेमध्ये दिलेलं आहे। ते झाल्यानंतर एक वेळा पवमान सुक्तम आपल्याला घ्यायचं आहे। पवमान सुक्तम नित्यसेवेमध्ये आहे, त्या पद्धतीने करू शकता। आता ज्या महिला नवीन आहे, ज्यांच्याकडे स्वामी मूर्ती आहे पण एवढं सगळं करणं काही आम्हाला शक्य होणार नाही, तर मग काय करायचं, फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ 108 वेळा नामस्मरण करून पाण्याने अभिषेक केला तरी हरकत नाही। पण व्यवस्थित अभिषेक करायचा असेल चांगला सागर संगीतने तर तुम्ही या सगळ्या सेवा मूर्तींवर करू शकता। आणि ह्या सगळ्या सेवा केल्यावर ते तीर्थ अमृता समान होतं, ते सगळ्यांनी थोडं थोडं घरच्यांनी घ्यावं। ही सेवा झाल्यावर आता ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी काय करावे, त्यांनी महाराजांच्या समोर फोटो जो आहे महाराजांचा तो स्वच्छ करायचा आहे। त्याच्यावर आपल्याला हिनात्तर लावायचा आहे। हिनात्तर लावल्यावर त्या फोटोला तुम्ही अष्टगंध लावा, फोटोला हार घाला आणि फोटो समोर बसून ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला सांगितलं ना अभिषेकाच्या, ह्या सगळ्या सेवा तुम्हाला तिथे बसून करायच्या आहेत। पण दत्त जयंतीच्या दरम्यान, स्वामी जयंतीच्या दरम्यान ह्या सगळ्या सेवांनी अभिषेक केला तर खूप जास्त फलदायक होतं। तुम्हाला नाही काही, तुम्हाला तुमच्याकडे कुठला ग्रंथ नाहीये, पुस्तक नाहीये, तर तुम्ही युट्यूबला पण लावून देऊ शकता, त्याने तुम्ही अभिषेक पण करू शकता। ह्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता। हे सगळं झाल्यावर फोटोचं मी तुम्हाला सांगितलं। आता मूर्ती सगळे तामणातून साईडला घ्या। चांगलं शुद्ध वस्त्र आहे, त्यांनी संपूर्ण मूर्ती स्वच्छ करायची आहे। स्वामींचे कान, डोळे, नाकात पण पाणी गेलेलं असतं, ते सगळं आपल्याला छान पद्धतीने स्वच्छ करायचं असतं। त्याच्याबरोबर हिनात्तर जे महाराजांना अत्यंत प्रिय आहे। तुम्ही दत्त महाराजांना पण हिनात्तर, जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर दत्त महाराजांना तुम्ही हिनात्तर लावा। स्वामी महाराजांना छानपैकी हिनात्तर लावा, वस्त्र घाला, फेटा घाला छानपैकी। जर तुम्हाला जर चाफ्याची फुलं भेटली तर तुम्ही चाफ्याची फुलं घ्या, किंवा साधी कुठलेही फूल महाराजांना अतिशय प्रिय आहे, पण पिवळ्या कलरची फुलं असले तर खूप चांगलं उत्तम। या पद्धतीने तुम्हाला छानपैकी अभिषेक करायचा आहे। आता सगळ्यात महत्वाचं, उपवास कधी करायचा बघा। उपवास करणं शक्य असेल, शरीराला तो झेपत असेल तर तुम्हाला उपवास करायचा आहे। उद्याच्या संपूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास करायचा असतो, जो एकादशी सारखा असतो, आणि दुसऱ्या दिवशी तो सोडायचा असतो। म्हणून मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोलले की उपवासाचं मी तुम्हाला नंतर सांगते। महिलांना तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला बसले असाल तर अर्थात तुम्हाला उद्या उपवास धरणं अनिवार्य आहे। उपवास धरताना शरीराची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे। तुम्हाला शरीराला झेपत नसेल किंवा काही गोळ्या वगैरे चालू असेल तर तुम्ही नाही धरला तरी चालेल, पण सगळं चांगलं असेल, किंवा तुम्ही खाऊन पिऊन उपवास करू शकता तर तुम्ही धरू शकता। तुम्ही खिचडी खाऊ शकता, तुम्ही भगर खाऊ शकता, तुम्ही भगरीचं थालीपीठ खाऊ शकता, तुम्ही राजगिऱ्याचा लाडू खाऊ शकता, राजगिऱ्याचे थालीपीठ खाऊ शकता, तुम्ही सगळ्या प्रकारचे फळं खाऊ शकता, तुम्ही दूध घेऊ शकता, तुम्ही कॉफी घेऊ शकता, तुम्ही चहा घेऊ शकता। एवढं तुम्ही करू शकता। ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून करावं। ज्या प्रेग्नेंट आहे अशांनी बाळाची काळजी घेऊन उपवास करावा, होत असेल तर करावं, नाही केलं तरी चालतं। दुसरं, पण ज्या पारायणाला बसले आहे त्यांनी वारंवार थोडं खाऊन तुम्ही उपवास करू शकता। अगेन सांगते, शरीर जपणं तेवढंच महत्वाचं आहे। आता उपवासाचं कळालं। आता महाराजांच्या मूर्तीला छानपैकी अभिषेक करून, रांगोळी वगैरे काढून, फुलं वगैरे लावून, सगळं सुगंधित करून आरती कधी करायची,
तर आरती तुम्हाला 12:39ला करायची असते. दत्त महाराजांचा जन्मोत्सव हा 12:39ला असतो. नेहमी आपण 10:30ची आरती करतो, पण यावेळेस आपल्याला 12:39 महाराजांची आरती करायची आहे. आरतीमध्ये अर्थात आधी गणपती बाप्पाची, नंतर आधी गणपती बाप्पांची, नंतर दत्त महाराजांची, नंतर स्वामी महाराजांची, नारायणाची करा, गायत्री मातेची करा. तुम्हाला ज्या आरत्या, आता कुठल्या आरत्या करू, ज्या आरत्या तुम्हाला आवडतात. आरती म्हणजे काय की देवाला मारलेले आतर्क्यतेने हाक. कुठल्याही वर्जनची करा, कुठलीही आरती करा, अक्कलकोट प्रणित करा, दिंडोरी प्रणित करा, तुम्हाला जी आरती आवडते ती आरती तुम्ही करू शकता. हे झालं. आरती कधी करायची आहे? दुपारी 12:39 आपल्याला आरती करायची आहे. आता त्याच्या आधी बघा, आधी नैवेद्य दाखवायचा असतो. आता नैवेद्य कुठलेही फळं, कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही घरात केलेले किंवा घरात असलेले ड्रायफ्रूट, साधी केळी जरी ठेवली, तेही घरात नसेल तर फक्त दूध आणि साखर ठेवलं तरी ते महाराजांना अमृता समान आहे. तुम्ही काय खाऊ घालता महाराजांना काही फरक पडत नाही. तुमची सेवा, तुमची श्रद्धा, तुमची निष्ठा खूप काही सांगून जाते आणि खूप काही त्याच्या बदल्यात महाराज आपल्याला खूप काही देऊन जातात. हे समजलं. आता सगळ्यात महत्वाचं की 12:15 वाजता परवा दुपारी 12:15 वाजता दत्त जयंतीच्या दिवशी दुपारी 12:15 वाजता आपल्याला गुरुचरित्राचा 4था अध्याय वाचायचा आहे, ज्याच्यात दत्त जन्माची कहाणी आहे. जो अत्यंत सुंदर असा तो अध्याय आहे, तो तुम्हाला वाचायचा आहे. परत एकदा सांगते, गुरुचरित्रातला 4था अध्याय, चौथा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. तो कुठपर्यंत वाचायचा आहे? 3 बालके झाली. तुम्हाला माहिती आहे ना की अनुसूया माताची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश येता आणि ते सांगता की तुम्ही आम्हाला भिक्षा द्या. तेव्हा अनुसूया माता म्हणता की तुम्ही आंघोळीला जा, मग मी तुम्हाला भिक्षा देते. त्याच्यावर त्यांचं असं असतं की तू निवस्त्र होऊन मला वाढ, असं ते अनुसूया, मी तुम्हाला सांगते तरी माझ्या अंगाला काटा आला. तर ते बोलतात की निवस्त्र होऊन वाढ. तेव्हा अनुसूया मात्यांच्या मनात आलं की हे कोणीतरी थोर व्यक्ती आहे, जो माझी परीक्षा पाहत आहे. ते आत जाता आणि त्या जेव्हा निवस्त्र होऊन वाढायला येतात तेव्हा ते जे थोर व्यक्ती असतात ते लहान बालके होतात. असा तो अध्याय आहे. तर ते 3 बाळे झाली. एवढापर्यंतच तो अध्याय वाचायचा आहे. पूर्ण अध्याय वाचायचा नाही. परत एकदा सांगते, 3 बालके झाली, 3 बाळे झाली, एवढंच तुम्हाला ते वाचायचं आहे. हे कधी वाचायचं? 12:15 वाजता. 12:15 वाजता शार्प सेवेला, दुपारी 12:15 वाजता शार्प, 26 तारखेला दुपारी 12:15 वाजता शार्प सेवेला सुरुवात करायची. हे सगळं हळूवारपणे वाचायचं. घरातल्यांनी सगळ्यांनी श्रवण करायचं. केंद्रात जाऊन करणार असेल तर मग काही टेन्शनच नाही, पण ज्यांना घरात करायचं आहे त्यांचं सांगतं. केंद्रात पण ही सेवा होणार आहे. सामूहिक सेवेत तुम्ही भाग घेऊ शकता, पण ते अडचण असेल तर तुम्ही घरात पण करू शकता. हे सगळं छानपैकी झाल्यावर गोड साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि 12:39 तुम्हाला आरती करायची. अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करायची. आता दत्त जयंतीच्या दिवशी काय काय सेवा करायची, जसं तुम्हाला सांगितलं की श्री गुरुदेव दत्त, तर आपल्याला गुरुचरित्राचा 4था अध्याय वाचायचा आहे. त्याच्याबरोबर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण एक पाठ करायचा आहे. दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करा. केंद्रात जाऊन करणार असेल तर सोन्याहून पिवळं, कारण ती सामूहिक सेवा होते. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी थोडं करत तुम्ही दिवसभरात संपूर्ण स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने ही सेवा तुम्हाला करायची. अर्थात 11 माळी जप करा. श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करा. दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे, त्याचा पण तुम्ही जप करू शकता. ओम द्राण चिरंजीवीने नमः ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. हे झालं. आता त्याच्याबरोबर काही गोष्टी आता ज्या आवर्जून दान करायचं असतात. बघा, जेव्हा आपला गुरु बळकट असतो ना, तेव्हा पण गुरु युद्ध, पहिला युद्ध ना 8 युद्ध, किती 7.5 युद्ध, गुरूंचं पाठबळ जेव्हा सोबत असताना तेव्हा जगात अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा शक्य होऊन जातात. तुम्हाला दत्त जयंतीच्या निमित्ताने गोरगरिबांना दान करायचं आहे. पिवळं काहीतरी दान करायचंय. मग तुम्ही केळी दान करा, मिठाई दान करा, वडापाव दान करा, पिवळ्या कलरचं काहीतरी तुम्हाला दान करायचं आहे. वस्त्र दान करा, पण त्यांना खायला द्या. काहीतरी त्यांचाही आत्मा तृप्त होईल आणि नक्कीच दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर राहील. दत्त मंदिरात जाऊन तुम्ही गुळ आणि फुटाणे, थोडेसे गुळ आणि फुटाणे आवर्जून तुम्ही दान करू शकता, म्हणजे तुम्ही देऊ शकता दत्त मंदिरात जाऊन. केंद्रात तुम्ही केळी घेऊन जाऊ शकता. पिवळी मिठाई, ज्याला आपण पेढा म्हणतो, बर्फी म्हणतो, या कुठल्या पण
प्रकारच्या गोष्टी तुम्ही केंद्रात घेऊन जाऊ शकता, दान करू शकता, नैवेद्याला पण दान करू शकता किंवा एखाद्या गोरगरीबाला तुम्ही आवर्जून खाऊ शकता. पिवळ्या कलरचं काही पण तुम्ही खाऊ घालू शकता, दुसऱ्या कलरचं असलं तरी चालेल, असं काही नाहीये. आता तुम्ही म्हणाल आता दान करताना तुम्ही खिचडी पण त्यांना दान करू शकता. ज्यांना जे गोरगरीब आहेत ते काही उपवास धरत नाही, ते बिचारे त्यांना त्यांच्या एका टायमाचं खायचं पडलेलं असतं, त्यांना पण तुम्ही तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करा. दत्त महाराजांची अखंड कृपा तुमच्यावर राहील, यात काही शंका नाही. परवाचा दिवस अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे. सेवा करायला विसरू नका आणि दान करायला त्याहूनही विसरू नका. एखाद्या गोरगरिबाला दान केलं, अहो काय माहिती त्या रूपात, त्या गोरगरिबाच्या रूपात साक्षात महाराज तुमच्या हातचं खाऊन जाईल. हे खरंच असतं. महाराज कधी कुठल्याही रूपात येईल आणि आपल्याकडनं सेवा करून घेतील, सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणा शोधा, प्रत्येक व्यक्तीमध्ये देव शोधा, की हा माझा महाराज आहे, ही माझी महाराज आहे. नक्कीच आयुष्यात कधीही कशाची कमी पडणार नाही. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ थांबवते. हो, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तुम्हाला सगळ्यांना परत दत्त जयंतीच्या, दत्त जन्मोत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.